नमस्कार. शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये टीचर या शिक्षण क्षेत्रातील नावाजलेल्या तसेच जगभर वाचल्या गेलेल्या पुस्तकाबाबत चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ म्हणजे केवळ पुस्तक समीक्षण नाही किंवा पुस्तकातील उतार्यांचे वाचनही नाही, तर पुस्तकाच्या निमित्ताने स्वतःला व शिक्षणाला समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. टीचर या पुस्तकात एका शिक्षिकेने केलेल्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती मिळते. असे असले तरी त्यातील अनेक तत्व शिक्षकांसह पालक व सर्वच व्यक्तींना जीवन जगण्याकरिता मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्यामुळेच हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसह इतर व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरत आहे. टीचर हे पुस्तक न्यूझीलंड देशातील सिल्विया या नावाच्या शिक्षिकेने लिहिलेले आहे. सिल्विया ही एका गरीब कुटुंबातील मुलगी. तिचे वडील सातत्याने आजारी असायचे आणि आई शिक्षिका म्हणून काम करायची. एकूण 9 भावंडांपैकी सिल्विया ही सर्वात मोठी होती. स्वाभाविकच तिच्यावर लहानपणापासून भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी आलेली होती. सिल्वियाने शिक्षक व्हावे असे कधीही ठरवले नव्हते, मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिने शिक्षकी पेशा 1937 मध्ये स्वीकारला. अर्थात सिल्वियाच्या या प्रयोगांना आता जवळपास 80 वर्षे पूर्ण होत आली आहेत. सिल्वियाची नियुक्ती न्यूझीलंड देशातील माओरी या मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता करण्यात आली. तिने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता केलेल्या शैक्षणिक प्रयोगांची केवळ माहिती या पुस्तकात मिळत नाही, तर त्या माध्यमातून जीवनातील वेगवेगळ्या पैलूंचा नव्याने परिचय वाचकाला होत जातो. सिल्वियाने सेवानिवृत्त झाल्याच्या 7 वर्षांनंतर हे पुस्तक लिहायला घेतले. पारंपरिक लेखनशैलीपेक्षा वेगळीच लेखनशैली या पुस्तकात वाचायला मिळते. सिल्वियाला जसे आठवले तसे तुकड्या तुकड्यांमध्ये ती लिहित गेली. हे पुस्तक म्हणजे एका शिक्षिकेची उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे. मुळातच केवळ प्रचलित आहे म्हणून कोणतीही कृती करण्यापेक्षा जे उपयुक्त आहे, स्वाभाविक आहे, उत्स्फूर्त आहे, सहज आहे अशा बाबी करण्याकडे सिल्वियाचा कल दिसून येतो. त्यामुळे तिचे लेखन सुद्धा अत्यंत उत्कट व उत्स्फूर्त आहे. या पुस्तकाला श्री पु. ग. वैद्य यांची वाचनीय व चिंतनीय प्रस्तावना प्राप्त झाली आहे. श्री वैद्य हे सुद्धा एक शिक्षक होते. श्री वैद्य यांनी एकदा विद्यार्थ्यांकरिता 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली व सर्व विद्यार्थ्यांना मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे सक्तीचे केले. त्यांच्या या सक्तीविरोधात एक पालक तक्रार घेऊन त्यांच्याकडे आले. तेव्हा वैद्य सरांनी त्या पालकाला म्हटले, मी स्पर्धेत भाग घेण्याची सक्ती केली आहे, मात्र 42 किलोमीटर पळण्याची सक्ती केलेली नाही. एखादा विद्यार्थी कदाचित 5 किलोमीटर धावू शकेल, मात्र त्यामुळे त्या विद्यार्थ्याला कळेल की आज मी तिला आपण 42 किलोमीटर पळू शकत नाही, मात्र 5 किलोमीटर पळू शकतो. श्री वैद्य यांनी त्यापुढे लिहिले आहे की मला काय जमतं व काय जमत नाही हे समजणं म्हणजे स्वतःला ओळखणं हे सर्वात महत्वाचे शिक्षण आहे. शिक्षणाचा हा अर्थ वाचल्यानंतर मला जाणवलं की आपण केवळ साक्षर आहोत, शिक्षित नाही. या पुस्तकाची लेखिका सिल्विया हिने लिहिलेल्या प्रास्ताविकेत एक वाक्य आलेले आहे. ती म्हणते, आपण काय सांगतो यापेक्षा कसे सांगतोय याला खूप महत्व आहे. हे वाक्य वाचल्यानंतर माझ्यातील शिक्षकासह पालक या भूमिकेलाही नवीन दृष्टी प्राप्त झाली. हेच बघा ना, अगदी तान्हे बाळ असेल, त्याला कोणतीही भाषा कळत नाही, मात्र बोलण्याची पद्धत कळते. आपण कोणत्या पद्धतीने बोलतोय त्यानुसार तान्हे बाळ सुद्धा हसून प्रतिसाद देते किंवा रडते. अर्थात मानवी मेंदूला शब्द समजायला बराच वेळ लागतो, मात्र बोलण्याची पद्धत सहज समजते. म्हणूनच बोलताना शब्द कोणते वापरतोय हे महत्वाचे आहेच, मात्र त्याहीपेक्षा महत्वाचे आहे की ते शब्द कोणत्या पद्धतीने बोलल्या गेले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री अरुण ठाकूर यांनी केलेला आहे. सिल्वियाने या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात सांगितले आहे की ती तरुण असताना तिला एका महिलेने सांगितले की त्या महिलेच्या कुटुंबात कधीही वाद होत नाहीत. हे ऐकल्यानंतर तरुण असलेल्या सिल्वियाला वाटले की आपल्याही कुटुंबात कधीच वाद झाला नाही तर किती चांगले होईल. मात्र पुढे सिल्विया म्हणते, मी आता एक प्रौढ स्त्री झाली आहे. मला आता उमजले आहे की वादविवाद होण्यासाठी सुद्धा अनिवार्य ऊर्जा व ओढ असावी लागते. किती खरे आहे ना. केवळ शांतता आहे म्हणजे सर्व सुस्थितीत आहे असे नाही ना. संथ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठावर ही शांतता आहे
आणि स्मशानातही शांतता आहे. या दोन शांततेतील अंतर हे जीवन मरणातील अंतर आहे. आपण ज्या व्यक्तीला आपले मानतो त्या व्यक्तीने रागवले तर ते सहन होते, मात्र त्या व्यक्तीचा अबोला असह्य असतो. कारण असा अबोला किंवा अशी शांतता यामध्ये परस्परातील ओढ नष्ट होण्याची भीती अंतर्निहित असते. सिल्विया यांचे सर्व शैक्षणिक प्रयोग हे सहज शिक्षणावर आधारित आहेत. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचे नाव सेतू बांधारे सागरी हे आहे. या प्रकरणामध्ये सहज वाचन पद्धतीचे विवेचन केलेले दिसून येते. या प्रकरणात सिल्विया म्हणतात, शिक्षणामध्ये प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, वेगळे आहे हे लक्षात ठेवून सरसकट एकच पद्धत टाळून व्यक्तिगत मदतीवर भर देणे आवश्यक आहे. सिल्वियाच्या या वाक्यावर जगभरातील सर्व शिक्षणतज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांचे एकमत आहे. असे असतानाही आमचे पूर्व प्राथमिक शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षण या सर्वच ठिकाणी केवळ व्याख्यान पद्धतीचा अवलंब करून पाठ्यपुस्तके संपविली जात असल्याचे आढळून येते. टीचर या पुस्तकातील दुसरे प्रकरण पायाभूत शब्दसंग्रह या प्रकरणात सिल्वियाने म्हटले आहे की शाळेत शिकविले जाणारे पहिले शब्द मुलांच्या जीवनातील विशेष शब्द असायला हवेत. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अभिन्न अंग असायला हवेत. मुले ज्या मातीतून जन्मली त्याच मातीतील शब्द हवेत. 80 वर्षांपेक्षा अधिक कालखंड उलटून गेला असला तरी शिक्षणामध्ये सिल्वियाच्या या मताप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांपुढे मातीतले शब्द देऊ शकत नाही आहोत. आमच्या डोंगराळ भागातील दुर्गम शाळांमधून जेव्हा आय फॉर आईस्क्रीम शिकविले जाते तेव्हा आम्ही माहीत नसलेला आय शिकविण्याकरिता विद्यार्थ्यांना माहीत नसलेली दुसरी वस्तू आईस्क्रीम वापरत असतो. अर्थात विद्यार्थ्याला माहीत नसलेल्या दोन वस्तू एका वेळेस सादर झाल्यामुळे दोन्ही वस्तूंचा काहीही अर्थ लागत नाही आणि मग शिल्लक राहतो ती केवळ पोपटपंची करणे एवढाच एक मार्ग. हे केवळ दुर्गम भागापुरतेच मर्यादित नाही तर सर्वसामान्य भागातही शिक्षण याच पद्धतीने चालते. उदाहरणार्थ, वाय अक्षराचे शिकणे अर्थपूर्ण व्हावे याकरिता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना वाय फॉर याक शिकवितो, जेव्हा की आमच्या विद्यार्थ्यांनी याक नावाचा प्राणी कधीही पाहिलेला नसतो. मातृभाषा मराठी शिकविताना सुद्धा वर्षानुवर्षे उ शिकविण्याकरिता उखडीचा उ शिकविले जातात. या काळातील विद्यार्थ्यांनी उखळ पाहिलेली आहे का हा प्रश्नही आमच्या मनाला शिवत नाही. जीवन आणि शिक्षणातील ही तफावत विद्यार्थ्यांच्या मनात अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणाविषयी आत्मीयता निर्माण होण्यास अडसर ठरत राहते. केवळ मोठ्यांच्या अनुभव विश्वातील शब्दभंडार घेऊन विद्यार्थ्यांपुढे मांडणे योग्य नाही. ही मर्यादा मला तेव्हा प्रकर्षाने जाणवली जेव्हा मी मेळघाटातील शाळेमध्ये कोरकू जमातीतील विद्यार्थ्यांना पुस्तक तसेच चार्टवरील सफरचंदाचे चित्र दाखवून ए फॉर ॲपल शिकविले. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तक किंवा चार्टमधील सफरचंदाचे चित्र ओळखता यायचे. मला वाटत होते आपणले शिकविणे उपयोगी झाले, सार्थ झाले. काही दिवसांनी मी अमरावतीवरून जाताना जेव्हा प्रत्यक्ष सफरचंद घेऊन गेलो व विद्यार्थ्यांना दाखविले व त्यांना विचारले हे कोणते फळ आहे, तेव्हा माझ्या एकाही विद्यार्थ्याला ते सफरचंद किंवा ॲपल असल्याचे ओळखता आले नाही. कारण सर्व पुस्तकातील व चार्टमधील सर्वच ॲपल लाल बुंद रंगाचे, अत्यंत सुबक आकार असलेले, वरच्या बाजूला छोटे देठ असलेले व त्याला एक हिरवे पान असलेले होते. मी नेलेले सफरचंद हे पिवळसर हिरव्या रंगाचे व त्यामध्ये काही लाल रंगाच्या छटा असलेले होते. त्याला देठ नव्हते किंवा पानही नव्हते. त्याचा आकारही चित्रातील आकारा इतका सुबक नव्हता. केवळ पुस्तकाच्या माध्यमातून पोपटपंची करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष जीवनात निर्माण होणारी पोकळी मला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवली होती. अशा प्रकारची पोकळी निर्माण होऊ नये याकरिता सिल्विया म्हणते की प्रत्येक मुलाची मूळ शब्दावली शोधावी व त्याच्या शब्दावलीतील शब्दांचा वापर करून त्याला वाचन शिकविले जावे. याकरिता शाळेच्या पहिल्या तासालाच विद्यार्थ्यांच्या मूळ शब्दावलीचा शोध सिल्विया घ्यायची. कारण ती म्हणते विद्यार्थ्यांच्या मूळ शब्दावलीचा शोध घेणे ही एक सर्जनशील कृती आहे. सिल्विया विद्यार्थ्यांना जवळ बोलवायची आणि त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता त्याला कोणता शब्द जवळचा आहे हे समजून घ्यायची आणि तो शब्द कार्डवर लिहून विद्यार्थ्याच्या हातात द्यायचे. दुसऱ्या दिवशीपर्यंत विद्यार्थ्याने ते शब्द कार्ड हाताळायचे आणि दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे शब्द कार्ड एकत्र केलेले असताना त्यातील आपले शब्द कार्ड ओळखून ते शब्द वाचायचे. यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आदल्या दिवशी दिलेला शब्द वाचता आला नाही तर सिल्विया असे म्हणते की मी ते कार्ड फेकून द्यायची
आणि त्या विद्यार्थ्याला नवीन शब्द द्यायची. कारण जो शब्द एका दृष्टिक्षेपात विद्यार्थ्याला लक्षात राहत नसेल तो शब्द त्या विद्यार्थ्यासाठी फारसा महत्वाचा नसणार. त्यामुळे मी कितीही प्रयत्न केले तरीही तो शब्द त्या विद्यार्थ्याला लक्षात राहणे कठीणच आहे. त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यासाठी दुसरा महत्वाचा शब्द लिहून देण्याचा मार्ग ती निवडायची. आम्ही शाळांमध्ये काय करतो, जो शब्द विद्यार्थ्याला वाचता येणार नाही तो शब्द वाचण्याकरिता आम्ही आग्रही भूमिका धरतो. मात्र तो शब्द विद्यार्थ्याच्या आयुष्यात काही महत्व ठेवतो की नाही हे तर सोडाच, साधा संबंधित आहे की नाही ही सुद्धा आम्ही पडताळून पाहत नाही किंवा याचीही खात्री करून घेत नाही. टीचर या पुस्तकात मी कधीच काहीच शिकवत नाही या नावाने स्वतंत्र प्रकरण सिल्वियाने लिहिलेले आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला ती म्हणते, फळ्यावर काहीही लिहिलेले नसते, कुठलेही तक्ते, आराखडे, कोष्टके नसतात. मुलांनी शिकण्यासाठी शांत बसावे अशी अपेक्षाही नसते. एकीकडे सिल्वियाची ही भूमिका आणि दुसरीकडे आमच्या शिकविण्याची पहिली अट असते की कोणीही बोलणार नाही, मधात कोणीही प्रश्न विचारणार नाही, गोंगाट करणार नाही, वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स असल्याशिवाय आपण शिकवायला सुरुवात करत नाही. आपल्या भूमिकेतील आणि सिल्वियाच्या भूमिकेतील मूलभूत फरक हा आहे की आपल्याला वाटतं शिक्षक म्हणून मी ज्ञानी आहे आणि समोर बसलेले विद्यार्थी अज्ञानी आहे. सिल्वियाची भूमिका ही आहे की ज्ञान प्रत्येकाकडेच आहे, फक्त ते प्रगट करावं लागतं. अगदी तसंच जसं की स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटले आहे, माणसात आधीच असलेल्या पूर्णत्वाचे प्रगटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय. विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकसित करण्याचा सिल्वियाचा प्रयोग, ज्याला तिने सहज लेखन हे नाव दिले आहे, या प्रयोगामध्ये ती विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनाविषयी लेखन करायला प्रेरित करते. ती म्हणते, मी कधीही मुलाला काही शिकवून मग त्याविषयी लिहायला सांगत नाही. कलेसारखेच लिखाणही मुक्त असायला हवे, त्यावर काहीही लादले जाऊ नये. आपल्याच व्यक्तिमत्वात डुबकी मारून त्यातीलच काही बाबींचे निवेदन करणे हा सहज लेखनाचा विचार आहे. या प्रकारे सिल्वियाने सहज लेखन स्पष्ट केले आहे. सिल्वियाने विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगितले, मात्र जर एखाद्या विद्यार्थ्याने लिहिण्यास नकार दिला तर तो विद्यार्थी सिल्वियाला स्पष्ट सांगायचा की मला लिहायचे नाही. तेव्हा त्या विद्यार्थ्याला सिल्विया म्हणायची, काही हरकत नाही, फक्त मला लिहायचे नाही हे वाक्य लिही आणि त्यापुढे तुला का लिहावेसे वाटत नाही ते लिहून काढ. सिल्विया म्हणते, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील खंत व्यक्त व्हायची, अभिव्यक्त व्हायचे आणि लिहायला तयार नसलेला विद्यार्थी स्वतःला का लिहायचे नाही याबद्दल भरभरून लिहायचा. विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीला प्रेरणा देणारी सिल्विया मात्र विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराला विशेष महत्व देत नव्हती. ती म्हणते, आपल्या मित्राचे भावनेने ओथंबलेले एखादे पत्र आपल्याला जर आले तर त्यातील अक्षराबद्दल आपण तक्रार करू का, असा प्रश्न विचारून ती सांगते, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराबद्दल मी विद्यार्थ्यांची कधीही तक्रार केलेली नाही. टीचर या पुस्तकात अनेक सुंदर दाखले, संदर्भ, वाक्य आलेले असले तरी या सर्वांमध्ये मला सर्वाधिक आवडलेले वाक्य आहे की सर्जनाची वाट ओसाड झाली की विध्वंसाची वाट गजबजू लागते. आणि म्हणूनच सिल्विया शिक्षणाची प्रत्येक कृती अधिकाधिक सर्जनशील होईल असा प्रयत्न करताना दिसून येते. या ठिकाणी मला डॉक्टर रमेश पानसे यांचे एक वाक्य आठवते. डॉक्टर रमेश पानसे म्हणतात, पाहून केल्याने शिकणे घडत नाही तर करून पाहिल्याने शिकणे घडते. आणि आमचे शिकणे मात्र नेमके पाहून पाहून कर असेच चालले आहे. परिणामी शिक्षित व्यक्ती अधिक विध्वंसक होत आहेत असे दृश्य दिसायला लागले आहे. टीचर या पुस्तकाच्या निमित्ताने काही चिंतन आपल्या पुढे व्यक्त केले. या विचारांवर आपले विचार व्यक्त करण्याकरिता चॅट बॉक्सचा उपयोग करावा ही विनंती. शिक्षणासह जीवनाची नवीन दृष्टी प्रदान करणारे टीचर हे पुस्तक आपण सर्वांनी एकदा जरूर वाचावे. लवकरच भेटूया आणखी एखाद्या जीवनदृष्टी प्रदान करणाऱ्या पुस्तकाला घेऊन. धन्यवाद.